मुंबई लोकलमध्ये एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे। मुसळधार पावसादरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून वाद झाला। हल्ल्यामध्ये मयंक लोहार यांचा मृत्यू झाला। आरोपी फरार झालेला आहे। कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान लोकलमध्ये एकाची हत्या करण्यात आली। आरोपीच्या शोधासाठी 6 विशेष पथकं रवाना करण्यात आलेत। काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रवाशाची हत्या झाली। लोकलमधील हत्येनं प्रवाशांमध्ये खळबळ माजलेली आहे। मुंबई लोकलचा प्रवास किती सुरक्षित आहे हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। केवळ मुंबई लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून चाकूने भोसकून एकाची हत्या झालेली आहे। मुंबईकरांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण असणं अतिशय स्वाभाविक आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत, अधिकचे तपशील देतील। नंदकिशोर, विक्रांत, कालपासून खरं तर मुंबईत पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि वेस्टर्न रेल्वेवरती कांदिवली ते बोरिवली दरम्यान हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला आहे। रात्री सुमारे 10च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। खरं तर मयत व्यक्तीची जी ओळख आहे ती पटलेली आहे। मयंक लोहार असं या व्यक्तीचे नाव आहे आणि मुसळधार पावसामध्ये हा जो मयत होता तो प्रवास करत होता आणि यानं दार लावण्याची विनंती जी आहे ती आरोपीला केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आरोपीनं करता दार लावण्यास मनाई केलेली होती। मात्र तिथं असणारे जे अजून जे काही प्रवासी होते त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये वाद सुरू झाला होता आणि वाद टोकाला गेल्यामुळे रागाच्या भरात त्यानं हा जो लोहार आहे मयंक लोहार त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसून जे आहे ती वाद केलेली आपल्याला पाहायला मिळते। तिथंच खरं तर याचा जो आहे तो मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वेस्टर्न रेल्वेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वादानंतर काही प्रवाशांमध्ये खरं तर मारहाण सुद्धा केलेली होती। हा संपूर्ण जो आरोपी होते त्याला मारलेलं सुद्धा होतं। आपण व्हिडिओमध्ये जर पाहायला गेलं तर त्याचे संपूर्ण जे कपडे आहेत ते सुद्धा फाटलेले आपल्याला दिसत आहेत। सध्या आरोपीला पकडण्यासाठी जवळपास 6 वेगवेगळी पथकं जी आहेत ते रेल्वे पोलिसांनी तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळतात। सीसीटीव्हीच्या माध्यमातून खरं तर आरोपीचा जो शोध आहे तो घेतला जातोय। मात्र प्रमुख प्रश्न असाच आहे की केवळ दरवाजा लावण्याच्या कारणावरून हा संपूर्ण वाद जो आहे तो एका खुनापर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।